मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. शिवप्रताप मल्टीस्टेट राज्यातील रोल मॉडेल करण्याचा निर्धार करण्यात आलाय. शिवप्रताप मल्टीस्टेटची 1000 कोटींच्या व्यवसायाकडे दमदार वाटचाल करण्यात आली आहे. स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे यांचे स्वप्न साकार करण्याचा चेअरमन शेखर साळुंखे यांनी निर्धार केलाय. 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हा मोठा निर्धार करण्यात आलाय. यावेळी व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्याची स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे यांची शिकवण आम्ही जपली आहे. त्याच बळावर शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था लवकरच 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठणार असून राज्यातील रोल मॉडेल मल्टीस्टेट पतसंस्था म्हणून नावारूपास आणण्याचा आमचा निर्धार आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन शेखर साळुंखे यांनी केले. यावेळी व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघूया यावेळी नेमकं काय घडलं. कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवावं, आपली संस्था वाढत चालली. जेव्हा संस्था वाढते तेव्हा जबाबदारी वाढते. जेव्हा जबाबदारी वाढते ती आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे, डबल कष्ट केले पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण केलं काम केलं. चेअरमॅनच्या दृष्टिकोनाने मला फक्त एकच म्हणायचं, मला संस्था आपली संस्था नंबर 1 पाहिजे, नंबर 2 पाहिजे, असे नंबरचा मला काही सुद्धा इंटरेस्ट नाही. नंबर येतात जातात, आज मी नंबर 1 आहे, परत नंबर 2 आहे, नंबर 10 आहे, अशाचा काही प्रॉब्लेम, त्याच्यात काही मजा नाही. संस्था आपली सिस्टममध्ये स्ट्रॉंग पाहिजे. लोकांनी संस्थेकडे बघितलं पाहिजे की संस्थामध्ये सिस्टम चांगली आहे, संस्थामध्ये प्रामाणिकपणा आहे, संस्थामध्ये सगळं फिनान्शियली स्ट्रॉंग आहे आणि संस्था एक मॉडेल संस्था म्हणून महाराष्ट्रात झालं पाहिजे, एवढंच माझा प्रयत्न राहतो. या प्रयत्नाला तुम्ही सहभागी मदत केली पाहिजे. आणि संस्था 100% तुम्हाला सांगतो की सिस्टम जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर ग्रोथ ऑटोमॅटिकली होऊन तुम्हाला कुठेही बघायचं पडतं. मी मागच्या वर्षी सुद्धा हेच उल्लेख केला की ॲन्युअल जनरल मीटिंग किंवा हा जो ॲन्युअल रिपोर्ट आहे ते आमच्यासाठी सर्वांसाठी एक मार्कशीट म्हणा किंवा एक रिपोर्ट कार्डचा ते आम्हाला एक रिपोर्ट कार्डचा एक कृती आहे. त्याच्यात जर करून आम्ही पूर्ण वर्षाची काम केलेलं असतंय, पूर्ण वर्षाची कष्ट केलेलं असतं, पूर्ण वर्ष प्रामाणिकपणे जे आपण संस्थेसाठी काम केलं असते त्याचा पूर्ण आरसा त्याच्यात असतो. हा पूर्ण वर्षाचा जो जर्नीमध्ये आम्ही जे जे निर्णय घेतो, जे जे काय काय निर्णय रिस्की असतात, काय काय कठीण असतात, पण तो जो प्रवास असतो प्रवासमध्ये आपला रिझल्ट काय आहे, आपला शेवटीचा आपण जर फायनान्शियल इयर एंडिंगमध्ये आपण किती प्रॉफिटमध्ये असतो, किती आपण आपले ठेवी वाढतात, किती आपला एनपीए तर किती आपलं हे म्हणजे जर उत्सुकता नेहमीच असते. आणि तुम्ही जर आपला ॲन्युअल रिपोर्ट जर पाहिजे, ॲन्युअल रिपोर्ट किंवा हा अहवाल झाले जसे एका सभासदांनी उल्लेख केला त्याचा कव्हर पेज, त्या कव्हर पेजमध्ये सुद्धा आम्ही 2-3 महिने ह्याच्यावर काम करत असतो.
त्या कव्हर पेजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जसं मगाशी त्यांनी सांगितलं, सोन्याची मूस आहे, सोन्याची मूस सोनं सोनं कळते, सोन्याचं कळते, ते आपले लोगोवर कळते. त्याच्या पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे ते सोसायटीमध्ये जेवढे वेगळे वेगळे घटक आहेत, शेतकरी आहेत, कोण आहेत, त्या सर्वांना हा सर्व्हिस आपण देत आहोत. आता याच्या पाठीमागे एक आयडिया अशी होती की याच्या पाठीमागे असं होतं की तुम्ही जर सहकार मॉडेल पाहिलं, सहकार मॉडेल ऍक्च्युली खरंच चांगलं आहे. जर चांगलं चालवलं तर सहकार मॉडेल सारखं मॉडेल नाही. आणि सहकार मॉडेलमध्ये एक क्रायटेरिया किंवा आपण एक म्हणतो किंवा सरकार जर कुठली पतसंस्था जर चालू करायची असेल तर सहकार ऍक्टमध्ये एक मजेशीर गोष्ट आहे की सहकार ऍक्टमध्ये जास्त प्राधान्य दिले शेअर होल्डरसाठी आणि कमी प्राधान्य दिले शेअर कॅपिटलसाठी. उदाहरणासाठी सभासद जास्त पाहिजे. सरकारचा जो आयडिया ते होता की जसे आपली पूर्वी बीसी होती, बीसीमध्ये 10-15 जण गोळा होतात, त्याचे एक आयडिया ते पैसे गोळा करतात, ते पैसे म्हणून गरज पडले ते पैसे वाटतात. हे बीसीचं एक फॉरवर्ड मॉडेल आहे, ज्याच्यात लायसन्स लागतं, जिथून परवानगी लागते, मग पतसंस्था हा सहकार मॉडेल सुरू झाला. आता सहकार मॉडेलमध्ये काय आहे की तुम्हाला सभासद गोळा करायला लागतात. सभासद गोळा केल्यानंतर तुम्हाला लायसन्स ॲप्लिकेशन करणार, ॲप्लिकेशन पतसंस्था. उदाहरणार्थ मुंबईसारख्या शहरात जर ऍक्ट जर पाहिला सहकार आहे तर मुंबईसारख्या शहरात जर पतसंस्था चालू करायचं असेल तर त्यांना 3000 शेअर होल्डर पहिले गोळा करायला पाहिजे. आता 3000 शेअर होल्डर गोळा करायचे म्हटलं एक नॉर्मल एका व्यक्तीला किंवा एक नॉर्मल व्यक्तीला 3000 गोळा करणं म्हणजे शक्यच नाही. मग राजकीय लोक त्याला आकर्षित असतात. राजकीय लोक नेहमीच सरकार ह्याच्यात आकर्षित असतात. कोण शाळा सुरू करते, कोण शुगर फॅक्टरी सुरू करतात. राजकीय लोकांना ते सोपं होतं, एवढे शेअर गोळा करणं, एवढे करून घेणं. त्यामुळे त्यांना दोन्ही फायदा असतो, मनुष्यबळ पण मिळतो आणि फिनान्शियली पण तो स्टेबल होतो. आता त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल किती पाहिजे याचं काही महत्व ऍक्टमध्ये पण नाही आहे. त्यामुळे पतसंस्था चालू झाले. बरेच पतसंस्था पूर्वीच्या काळात राजकीय धोरणात चालू झाले, बरेच पतसंस्था राजकीय लोकांनी चालू केले. बरेच सहकार कारखाना म्हणा किंवा शाळा म्हणा सगळं राजकीय लोकांच्या एका पाठीमागून चालू झालं. चांगली सरकार चालले. बरेच 80% जे कारखाना असो किंवा पतसंस्था असतो चांगल्या रीतीने चालतात. काही काही संस्था त्यांच्या काय म्हणतो त्यांच्या एका मिसमॅनेजमेंटमुळं किंवा त्यांची जी नियत होती काम करायची ते वेगळे होते, त्यामुळे ते सक्सेसफुल झाले नाही. आता 2002 मध्ये जेव्हा दादाने ही कल्पना सुरू केली, दादांना राजकारणात होते ना, दादांकडे राजकीय कुठले पद होतं ना, दादा राजकीय पक्षाही त्याच्यामध्ये सक्रिय नव्हते. ते एक बिझनेसमॅन होते. ते गलाय व्यवसाय करायचे आणि त्यांना एक स्वप्न आलं की बाबा आपण एक पतसंस्था चालू केली पाहिजे, जेणेकरून आपल्या भागात लोकांना सहकार्य बिना पॉलिटिकल कुठला बॅकअप नाही. त्यांचं फक्त एक ताकद होती, जे गलाय बांधला, ज्या लोकांनी त्यांच्यावर एक विश्वास दाखवला. आणि 2002 मध्ये जेव्हा त्यांनी कल्पना सुरू केली, पतसंस्था सुरू केली, ते एका महिन्यात त्यांच्यावर विश्वास ठेवणारे हजारो गलाय बांधून त्यांना मदत नाही, त्यांना सहकार्य केलं आणि पतसंस्था सुरू त्याच भागात असणारे सगळ्या गलाय आम्ही या वर्षाचं कव्हर पेज त्यांच्यासाठी अर्पण केलं. त्यांनी जी ताकद दिलेली संस्थेसाठी तेच ते त्याच्यामध्ये सोपी गोष्ट नव्हती तेव्हा. म्हणजे एवढी संस्था चालू करणं, आज आपल्याकडे बरेच माध्यम आहेत, सोशल मीडिया आहे, तुम्ही जाहिरात करू शकता. पूर्वी फक्त एकच चालायचं, विश्वास आणि नाव.
आणि त्या विश्वासावर ही पतसंस्था सुरू झाली 2002 साली. आता मगाशी जसं म्हणतो मी 4000 शेअर होल्डर पाहिजे आपली ऍक्ट जे आपण कोऑपरेटिव्ह. आता बरेच लोक म्हणतात की पतसंस्था पण आपले पैसे सेफ आहेत का नाही, लोकांना डाऊट असतो. मी माझ्या पहिल्या भाषणातच ते सांगितलं की पतसंस्थापेक्षा रिस्की बाकी इतर तुम्ही जे बघता नॅशनल बँक हे सगळं आहे. सगळ्या बँकामध्ये पतसंस्था जर तुम्ही ही घोटाळा तो घोटाळा, पण बँकामधला जो स्केल जर पाहिला तर 1000 पटीने पतसंस्थेपेक्षा जास्त. मी म्हणत नाही की मी त्यांना सपोर्ट करत नाही की बाबा फ्रॉड झाला बुडली म्हणून ते चांगली गोष्ट आहे. पण काय होतंय की जेव्हा एक छोटंसं गोष्ट आपल्या पतसंस्था म्हणजे आपली पतसंस्थाची मॉडेलच कसं आहे, कॉपरेटिव्ह आहे. लोकांचे संबंध डायरेक्ट आहे. माझा तुमच्याशी संबंध आहे, तुमचा माझ्याशी संबंध आहे. मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखतो. तुम्ही रोज बँकेत येतात की आपण आपला व्यवहार होता, आपण नातं जोडलेलं. बँकेत तुम्ही कुणाकडे बघता, RBI कडे बघता, कुणाकडे तिथे स्कॅम एवढे मोठे की तुम्हाला समजत पण नाही तुम्ही कुणाकडे जाणार. स्कॅम एवढे मोठे झाले, या वर्षी सुद्धा झाले. पण ह्याला एक माझ्या मते एक मायनस पॉईंट तो ऍक्टमध्ये कॉपरेटिव्ह ऍक्ट जो आहे मला माहिती नाही की माझा एक जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह ऍक्टमध्ये जे हे जे टाकले 8 पतसंस्था चालू करायसाठी तुम्ही सभासदांना जास्त महत्त्व दिले. सभासद जास्त आणि शेअर कॅपिटलवर थोडाच महत्त्व. उदाहरणार्थ तुम्हाला जसं मी 4000 सभासद मुंबईला जर तुम्हाला चालू करायचं पासून 3000 ते 4000 सभासद पहिले गोळा करायला पाहिजे आणि फक्त 75 लाख कॅपिटल पाहिजे. आता नॉर्मल हिशोब आहे 4000 किंवा 3000 सभासद 75 लाख तुम्ही कॅपिटल. त्या सभासदांना जर 1000 सभासदांना जर लोन पाहिजे, मी म्हणतो 25,000 किंवा 20,000 जर लोन पाहिजे असेल तर तुमच्या हातात 2 कोटी 25 ते 2.5 कोटी हातात पाहिजे. तुमच्या 75 लाख आणि तुम्ही सुरू करताय. मग ती संस्था टिकणार कशी? संस्था टिकणारच नाही. ते आत्ताच्या जागतिक जो कमर्शियलायझेशन किंवा फायनान्समध्ये जेवढा कॉम्पिटिशन आहे त्याला पहिलं शेअर कॅपिटल किंवा कॅपिटल शिवाय कुठलाही धंदा चालवतो नाही. तुम्ही कुठलाही धंदा नाही, साधं पानपट्टी जरी आपण चालू करायचं तर आपल्याला कॅपिटल पाहिजे. तर ती धोरण न ठेवता आपण नुसते शेअर होल्डर्सवर जास्त धोरण दिले. आता तुम्हाला मजेची म्हणजे चंद्रपूर सारखी आता जी बँक मी वाचतोय म्हणजे मी वाचले कदाचित मी खरं होत नसतं त्यातली चुकी आहे. तर चंद्रपूर सारख्या जागेला जर तुम्हाला पतसंस्था सुरू करायचं असेल तर 300 लोक सभासद पाहिजे आणि तुम्हाला शेअर कॅपिटल पाहिजे फक्त 1 लाख. ती पुस्तकात त्या ऍक्टमध्ये त्या 1 लाखामध्ये तुम्ही कुणाला काय करणार आहे, तुम्ही कशी चालणार संस्था. की धोरणात्मक चुकीच्या धोरणात्मक चुकीमध्ये थोडं सुधारणाही नाही केलं की त्याच्यामध्ये काय फरकही नाही पडत. त्यामुळे बँकिंग बिझनेस कधीही तोट्यात नाही. मी कधीही म्हणत नाही की बँकिंग बिझनेस तोट्यात जाऊ. आणि ते आम्ही गेल्या 2-3 वर्षामध्ये लाखो रुपये दिले. सहकार मॉडेल जरी प्रॉफिटसाठी नसेल तरी आम्हाला वाटतं की बँकिंग सेक्टरमध्ये जाऊन तुम्ही प्रॉफिटमध्ये येत नाही, तुमची बँक डेव्हलप होत नाही, तुम्हाला शाखा काढता येत नाही, जी स्टाफ आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय डेव्हलपमेंट करू शकतो. प्रॉफिट पाहिजेच आणि बँकिंग मॉडेल हा प्रॉफिटेबल मॉडेल आहे. आता जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा अजून एक गोष्ट आहे आमचे ॲन्युअल रिपोर्ट. हा ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही जर पाहिला ह्याच्यामध्ये 3 महिन्याचा कष्ट घेत असतो. पर्सनली आम्ही सगळे त्याच्यावर लक्ष देत असतो. 20 पानं असतील त्याच्यामध्ये. 20 पानामध्ये तुम्हाला 15 ते 16 पानं फक्त फिनान्शियल डिटेल असणार आहे, आर्थिक डिटेल असणार. 4 पानं गॅलरी असेल, फोटो असेल. त्याच्यामध्ये सुद्धा फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाही राजकीय कार्यक्रम दिसणार नाही, तुम्हाला कुठली राजकीय व्यक्तीचा फोटो दिसणार नाही, तुम्हाला कुठलाही फक्त संस्थेचाच कार्यक्रम दिसणार आणि हेच चालू राहणार. राजकारण मला चुकीचं वाटत, मलाही आवडतं, पण राजकारण आणि बिझनेस ते एकत्र जाऊ शकतो. तुम्ही कुठेतरी एक बाजू कॉम्प्रोमाइज करतात आणि बिझनेसमध्ये ते कॉम्प्रोमाइज चालत. म्हणून आम्ही जेव्हा हे ॲन्युअल रिपोर्ट करतो डिटेलमध्ये जात असतो. तुम्ही कुठलीही दुसरी मी कुणाशी कम्पेअर करत नाही किंवा कुणाचं नाव घेतो.
पण बरेच तुम्ही जर बघितलं तर त्यात फोटोज असतात, कुणाचे फोटो असतात, मुलं मुलांचे फोटो असतात, कुणाचे संबंध तुमचे फिनान्शियल डिटेल्स किती हे होतात. तसेच आज जागतिक लेवलमध्ये एवढे म्हणजे अप अँड डाऊन आहे की मागच्या वर्षी आपण पाहिलं असं मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये मार्केट वर जायचं खाली यायचं, म्युच्युअल फंडमध्ये वर जायचं खाली यायचे, तुमचे सोन्यावर आणि चांदीमध्ये तर दर डबल झाले. ह्याच्या पाठीमागचं एक कारण आहे की हे सगळं वर खाली जे होतं त्याला एक कारण आहे. त्याला कसं असतं, जागतिक लेवलमध्ये जे घडतं, समजा आता युद्ध झालं किंवा गव्हर्नमेंट पडलं, गव्हर्नमेंट आलं, दुसरं काहीतरी किंवा नैसर्गिक कृषी आला, पूर आला, हे सगळं जे असते, सगळा जो फॅक्टर आहे हे सगळं ह्या रेट्सला किंवा म्युच्युअल फंडचे रेट्स म्हणा, शेअर्सची म्हणा, सोन्याची म्हणा, चांदीची म्हणा, त्या सगळ्यांना इफेक्ट होतो. आणि आता नवीन एक प्रकार आली सोशल मीडिया. म्हणजे स्पेशली काय होते, सोशल मीडियामध्ये जे बोलतोय आपण विचार पण करत नाही, तो बोलणारा काय बोलतोय आणि तो खरं बोलतोय का. एखादा काय गाठली, कोट गाठली, तो सोशल मीडियावर पोस्ट केलं, चांदीचा दर वाढायला लागला, 4 माणसं चांदी घेतात, पण ते विचार करत बघा कशामुळे वाढते. पण ग्रामीण भागात त्याचा इफेक्ट फार होतो. त्यामुळे बरेच लोकांना माहित नाही सोशल मीडिया काम कसं करतं. मी आज चांदीबद्दल बघतो तर ते मला चांदी घेस करून परत चांदी 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 तुम्हाला दिसते. त्यांचं का सोशल मीडियाचा जो नेटवर्कच असं आहे, आपण त्यात बोलतो, त्यात पुढे जाऊन चांदी घेतो, परत चांदीचा दर कमी झाला. म्हणून कुठलेही इन्व्हेस्टमेंटला म्हणजे माझं म्हणणं आहे की तुमचे जे मन आहे सर्व अंडे एका टोपलीत ठेवू नका. म्हणजे जो अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता, इन्व्हेस्टमेंट तुम्ही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात करता. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तुमची रिस्क कमी होते. मी म्हणत नाही फक्त बँकेत ठेवा, तर फिक्सड डिपॉझिट कालांतरात प्रूव्ह केलं की फिक्सड डिपॉझिट सारखं सेफ आणि कॉन्स्टंट म्हणजे स्थिर कुठलेच इन्व्हेस्टमेंट नाही. आज कितीतरी वर्ष झाले लोक फिक्सड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करतात, फिक्सड डिपॉझिटमध्ये रिटर्न मिळतात. फक्त संस्था बघायला लागते तुम्हाला, संस्था स्ट्रॉंग आहे का नाही बघायला लागते, संस्थेचे फिनान्शियल बघत जावं, संस्थेची बिल्डिंग किती आहे, संस्थेची बिल्डिंग किती मोठी आहे, किती शाखा आहे, त्याच्यात काही पॉईंट नाही. तुमचं काय आर्थिक स्थिती त्याच्यावर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जरीच कुठे प्रॉब्लेम होत. आता इन्व्हेस्टमेंट आपण सांगताना असला बरेच लोकांचा उद्देश असतो की बाबा पहिला प्रश्न असतो व्याज दर किती. व्याज दर किती हा प्रश्न तुम्ही विचारताय, करेक्ट आहे, पण काहीतरी उलटा विचार करत जा. तुम्ही लोनला किती व्याज लावता हा उलटा काहीतरी विचार करून बघा. तुम्हाला समजेल की संस्थेची काय खरी परिस्थिती. आता काय संस्था 11% देतात, 12% देतात. आमच्या बँकेमध्ये रोज आमच्या साहेबांना रोज फोन असतो, आम्हाला 11% देतात, आम्हाला 12% देतात, ती मोठी बँक देते, मोठी मोठी नावं. आता एक लक्षात ठेवा, 12% किंवा 11% व्याज देणारा तिथं लोनचं जर तुम्ही आकडा काढला तर तो 13 किंवा 14% तो लोन वाटप करतो. डिफरन्स किती राहिला? 2%. आता या 2% मध्ये तो संस्थेचा खर्च चालेल का याचा विचार. काय काय संस्थे असे आहेत फक्त डिपॉझिट घेत आहेत, लोनचा पत्ता असतो ते फक्त 14% 13% घेतो. तर तुमचं लक्ष कशावर असतं? फक्त फिक्स्ड डिपॉझिट आम्ही किती इंटरेस्ट देतो त्याच्यावर लक्ष असतं. आमच्या संस्थेमध्ये स्ट्रिक्टली, आता मी तरी स्ट्रिक्टली पाहिलं की एकदा आम्ही इंटरेस्ट रेट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये कुठेही कर्ज होतो. भले पैसे आमच्याकडे येऊ न येऊ हा बिझनेस आहे, तुमचा हात काय तुम्हाला विचारला, आम्हाला जर त्या स्टँडर्डच्या खाली जात आणि जोपर्यंत तुम्ही घेतलेल्या ठेवी आणि दिलेल्या लोनमध्ये किमान 4 ते 5% तरी तो फरक दिसलाच पाहिजे. तुमचा खर्चच असतो 3%, 3-3.5%. तो खर्च जाऊन तुम्हाला थोडे शिल्लक राहिले पाहिजे. दुसरी गोष्ट लोक करतात की बाबा संस्था चालू करतात, संस्थेचे आवाज बघताना NPA कसं आहे त्याचं ठीक आहे, NPA 0 आहे. परंतु तुम्ही बघता की त्याच्यामध्ये कुठला वर्ग आला, अ आला की ब आला की प्लस आला हे बघतो.
पण गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही दुसऱ्या पॅरामीटरवर काम करतो, ते CD रेशो. आता CD रेशो काय? CD रेशो म्हणजे जी आपण लोकांना डिपॉझिट घेतले आणि आपण ती कर्ज वाटप केली, त्याचा जो फरक आहे तो फरक इंडस्ट्रियल स्टँडर्ड किंवा बँकिंग स्टँडर्डमध्ये 70 ते 75% मॅच टू मॅच असला पाहिजे. राहिलेले शिल्लक 30% तुम्हाला कधी पण तुमच्या संस्थेमध्ये तो लिक्विड कॅश राहिलंच पाहिजे. आम्ही म्हणजे मला म्हणजे आमच्या स्टाफबद्दल सुद्धा मला तेच सांगायचं आहे की जे आपण मी इन्स्ट्रक्शन देतो त्यांना ते आम्हाला रिस्पॉन्स देतो. CD रेशो आम्ही डेली बेसिसवर आता चालू करतो. डेली बेसिसवर मी बघतो की किती CD रेशो. CD रेशो सिंपल सांगायचं, 100 रुपये जर मी डिपॉझिट घेतले आणि 70 रुपये मी वाटले, 30 रुपये शिल्लक राहते संस्थेसाठी. त्या 30 रुपयाचा वापर काय होतो? हा 30 रुपयाचा वापर म्हणजे लिक्विडिटी आपल्याला कधी पण कुठलाही काही गरज असते, कुठल्याही सभासदाला कधीही कितीही पैसे लागले तर आपल्याला त्या क्षणाला द्यायला ताकद पाहिजे. उद्या कुठलेही वरचढ झाले, कुठलाही काहीतरी प्रसंग आला तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही अडचण आणल्या पाहिजे. त्यासाठी ती CD रेशो मेंटेन करतात. त्या अनुषंगाने आम्ही CD रेशो मेंटेन करतो. आता ग्रामीण भागामध्ये आम्ही बरेच CSP सेंटर चालू केले. तर मूळ उद्देश म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी ताकद आम्हाला समजली, ग्रामीण भागामध्ये जिथं संस्थेचे कुठे कुठे बँक नाही, कुठे बँकिंग सेवा नाही, त्या बँकिंग सेवा आम्ही तिथे त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी CSP सेंटर्स चालू केले. पहिल्या वर्षी मी 7 सेंटर चालू केले. 7 सेंटरमध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लगेच आम्ही आता ह्या वर्षी जवळजवळ 14 सेंटर अजून चालू करतो. टोटल पुढच्या वर्षीपासून 20 सेंटर आपले चालू करतो. ते फक्त कस्टमर सर्व्हिस पॉईंट नाही, तर त्याच्यामध्ये आमचा पूर्ण सर्व्हिस फ्री आहे. एकही पैसा कस्टमर तरी दुसऱ्या बँकेत पैसे टाकायचे, तर दुसऱ्या बँकेतून आपल्या बँकेत पैसे आणायचे, किंवा दुसरं कुठलेही सर्व्हिस असू तर एकही रुपये आम्ही त्याच्याकडून देतो. आणि ह्या प्रकारे आपण CSP सेंटर हे चालू केलेलं आहे. आता आपल्या पुढच्या वर्षी आपलं 25वं वर्ष आहे. 25 वर्ष आपण पूर्ण करतो. 25 वर्ष आपल्याला पुढच्या वर्षी आहे. तेव्हा आम्ही बरेच कार्यक्रम आम्ही नियोजित केले, पण कार्यक्रमाबरोबरच आम्हाला वाटलं की जी सोसायटीनं आपल्यासाठी एवढं वर्ष आपली मदत केली, की आपल्या बरोबर राहिली, आपल्या विश्वासावर राहिली, त्या सोसायटीसाठी काहीतरी आपण परत काहीतरी द्यावं. मग कुठल्या कुठल्या गावामध्ये आम्ही काही उपक्रम करणार, किंवा कुठल्या गावामध्ये जे गरज आहे काय काय त्यासाठी आम्ही फंड केले. ते कार्यक्रम आम्ही पुढच्या वर्षी राहणार. आता शेवटमध्ये मला भाषणाच्या शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की आमचे कर्मचारी, तुमच्या कर्मचारी सर्वांना माझा ॲक्च्युली त्यांनी जी हा प्रवास आपण करतोय, बरेच चेंजेस आणले. मी आलो किंवा टेक्नॉलॉजीमध्ये फरक आणला, सिस्टममध्ये फरक आणला, कॉर्पोरेट ऑफिसचं सिस्टम केले, आणि त्या सिस्टममध्ये बसण्यासाठी त्यांनीही तेवढंच कष्ट घेतला. ते त्यांच्या काय ह्या प्रयत्नामुळे खरं हे सगळं बऱ्यापैकी सॉफ्टली झालं, बऱ्यापैकी स्मूथली झालं, आणि आज आपण ह्या चांगले रिझल्ट देऊ शकतो. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक